या थंडीमध्ये सरसों का साग आरोग्यासाठी चांगला असतो आणि बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. तो मी कशी बनवली आहे ते चला बघूया. सरसों का साग बनवायला मी पाच प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत. एक पालकची जुडी घेतली, एक सरसोची जुडी घेतली, एक चंदन बटवा घेतला, एक शापूची जुडी घेतली आणि अर्धी जुडी मी मेथीची जुडी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून मी 2-3 वेळा धुवून काढलेलं आहे त्याला आणि आपल्याला आता कुकरला शिजवून घ्यायचं. चिरून घेतलेल्या भाज्या आपण सगळं कुकरला टाकून घेऊया. सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहे. त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकते. भाजी आपल्याला भरपूर दिसते पण शिजल्यावरती ही कमी होणार आहे. कुकरचं झाकण लावूया. 3 ते 4 शिटी घेऊया आपण. चार शिट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. कुकर 10 मिनिटं थंड करून घेऊया आणि नंतर भाजीला तडका देऊया. चमच्याने अशी भाजी मस्त बारीक करून घ्यायची. नाहीतर तुमच्याकडे रवी असेल ना तर रवीने करा. भाजी अशी बारीक करून घ्यायची. कुकर भरून भाजी होते पण शिजल्यावर किती कमी होते भाजी. दोन चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. याच्यामध्ये पाणी टाकूया. मिक्स करूया. भाजीत टाकूया. गॅसवरती मी कढई ठेवते. कढई आपली गरम झालेली आहे. तेल टाकून घेऊया. कांदा टाकूया. मिरची टाकूया. थोडासा लसूण टाकूया. लसूण मी चिरून घेतलेला आहे. अद्रक चिरून घेतलेला आहे. कांदा चांगला फ्राय करून झालेला आहे. टोमॅटो टाकूया. एकच टोमॅटो घेतला मी. हलवूया चांगली. चवीनुसार याच्यात मीठ टाकूया. हलवून घेऊया चांगले. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया भाजीवरती. 2 मिनिटं आपले झालेले आहे. झाकण काढून बघूया. भाजी आपली छान झालेली आहे. दुसरा एक तडका देऊया. वरून तूप टाकूया. चिरलेलं लसूण टाकूया. लसूण चांगलं एकदम मस्त लाल करून घ्यायचं. मिरची टाकूया याच्यात. लसूण आपला लाल झालेला आहे.
गॅस बंद करूया. लगेच भाजीवरती आपण झाकण ठेवूया. 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आता मी काढून घेते. सरसो का साग आपला छान झालेला आहे. तुम्ही पण करून एकदा बघा, मस्त लागते. थंडीमध्ये नेहमी करून खायचा हा, अगदी छान लागतो. आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.